श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 7. विविध कथा निरूपण. नाना प्रकारच्या गोष्टींचे वर्णन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. आता पूर्वी सांगितलेल्या कथेचे अनुसंधान ठेवून मनात आणूया. देवळांच्या जीर्णोद्धाराची बाबांना कशी आवड होती. परोपकारासाठी कसे कष्ट करीत, कसे आपल्या भक्तांना सांभाळीत, कसे आपला देह झिजवीत आणि कशी भक्तांची दुःखेही सहन करीत. समाधी सहित म्हणजेच इंद्रियांचे दमन करून आत्मस्वरूपात लीन होणे, योगातील 8वी व शेवटची पायरी. खंडयोग, धोती पोती इत्यादी प्रयोग करीत. कधी हात पाय व डोके वेगळे करीत, तर कधी ते पूर्वीप्रमाणे जोडून टाकत. हिंदू म्हणावे तर यवन दिसत आणि यवन म्हणावे तर चांगल्या गुणांनी युक्त हिंदू दिसत. असा हा असामान्य अवतार कोण विचक्षण विद्वान वर्णन करेल. बाबांची जात हिंदू की मुसलमान याचा किंचितही पत्ता लागला नाही. त्यांचे वागणे दोन्ही पक्षांना सदा सर्वदा एकसारखे होते. हिंदूंची रामनवमीचा सण सभामंडपात पाळणा बांधवून आणि कथा कीर्तनासह स्वतः आपण करावीत. समोर चौकात पाळणा बांधला जाई आणि रामाचे कीर्तन करवून घेत आणि त्याच रात्री मुसलमानांना संदल उगाळलेले चंदनवल त्याचे लहान लहान तुकडे एका ताटात ठेवून त्याची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढणे आणि नंतर मशिदीत तेथल्या कोनाड्या व भिंतीवर हाताने छापणे. ही प्रथा बाबांचा एक प्रतिष्ठ मुसलमान भक्त अमीर शक्कर याने उरुसच्या दिवशी केली होती. ती आज सुद्धा रामनवमीला उत्सवाच्या रात्री शिर्डीत चालू आहे. मिरवणुकीची परवानगी देत जमतील तितके मुसलमान जमवून समारंभाने संदलाची मिरवणूक काढावी. अशा प्रकारे 2 उत्सव आनंदाने एकसारखे करवून घेत. रामनवमीचा दिवस आला म्हणजे कुस्त्या लावण्याची आणि घोडेतोडे पगड्या बक्षीस देण्याची भारी हौस. गोकुळ अष्टमीचा सण आला म्हणजे गोपाळकाला करवून घेत. तशीच मुसलमानांची ईद येता नमाज पडायला बंदी नव्हती. एकदा मोहर्रमचा सण आला. काही मुसलमान मशिदीत आले आणि म्हणू लागले की एक ताबूत बनवून गावात मिरवणूक काढावी का. बाबांनी आज्ञा दिल्याबरोबर ताबूत तयार झाला आणि 4 दिवस ठेवून दिला. 5व्या दिवशी लोकांनी खाली काढला तरी बाबांच्या मनाला ना सुख ना दुःख, अविंद म्हणावे तर कान टोचलेले होते. हिंदू म्हणावे तर सुनतेचा पुरावा होता. असा हिंदू या यवन बाबांचा पावन अवतार होता. त्यांना हिंदू म्हणावे तर त्यांचे सदा मशिदीत राहणे असे आणि यवन म्हणावे तर मशिदीत रात्रंदिवस अग्नी पेटलेले असे. मशिदीत जात्याचे दळण, मशिदीत घंटा व शंख विजविणे, मशिदीत शंख वाजविणे, मशिदीत अग्निसंतर्पण. मग हे मुसलमान कसे. मशिदीत सदा भजन, मशिदीत अन्न संतर्पण, मशिदीत अर्ध्य देऊन आपल्या पायांचे पूजन करून देणे. मग हे मुसलमान कसे. म्लेच्छ जाती जर म्हणावी तर उत्तमोत्तम ब्राह्मण त्यांची पूजा करत असे. अग्निहोत्री सोहळ्याचा अभिमान टाकून
लोटांगण घालीत असत. असे आश्चर्यचकित झालेले लोक प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी जे येत तेही आपण तसेच वागत आणि दर्शन झाल्यावर मुख गिळून असत. अरे, जो सदा श्री हरीला शरण आले आहे त्याला हिंदू किंवा यवन कशाला म्हणावे? तो शूद्र असो, अतिशूद्र असो किंवा जातीशिवायचा असो तरी काय हरकत आहे? जाती ही अणुमात्र ही माप नव्हे. ज्याला देहाचा अभिमान नाही त्याला हिंदू असतो या मुसलमान असतो, सर्व सारखे, त्याला जातीचा भेद नसतो. तो फकीराच्या पंक्तीला बसला तर मांसाहार करील अथवा प्रसंग नुरूप मासे वगैरे खाईल आणि तेथे जरी कुत्र्याने तोंड घातले तरी त्याचे मन मिटणार नाही. पुढच्या वर्षी दुष्काळ पडला तर पुरवठा व्हावा म्हणून शेतकरी मोठा बांधून चालू वर्षाच्या धान्याचा साठा करीत असतो. त्याप्रमाणे बाबांच्या संग्रही गव्याचे पोते होते. मशिदीत दळण्यासाठी जात होते. पाखडायला सूप होते. प्रपंच चालवायला काही कमी नव्हते. सभा मंडप सुंदर खासे तुळशी वृंदावन होते आणि तेथेच एक लाकडी आणि शुभचिन्ह युक्त कोरीव रथ होता. काही पुण्य गाठीशी होते म्हणूनच अशा चांगल्या सद्वस्तूची म्हणजे साक्षात परमेश्वराची भेट झाली आहे. म्हणून तिला हृदयरूपी कारंड्यात किंवा पेटी तशी साठवून ठेवा की मरेपर्यंत तिची तूट भासू नये. काही पूर्वजन्मी कमावलेले उत्तम भाग्य होते म्हणून हे साईबाबांचे पाय हाताशी आले आणि मनाला शांतता आणि संसारात काळजीपासून मुक्तता लाभली. पुढे कितीही सुख संपन्न झालो तरी हे श्री साई समर्थांच्या सहवासापासून मिळालेले सुख पुन्हा कधीही परत येणार नाही. मी ते सुख भोगून धन्य झालो आहे. आत्मानंद व एकाग्रता यांनी परिपूर्ण असा साई, त्याचे किती कौतुक वर्णन करू. जो त्याची पायी रमला त्याला त्याने आपल्या जागी बसविला. बसण्यासाठी हरणाचे कातडे घेणारे व हातात संन्यासाची काठी धारण करणारे, तपश्चर्या करणारे, हरिद्वार इत्यादी तीर्थाच्या ठिकाणी राहणारे, भिक्षा मागून पोट भरणारे गोसावी, ऐहिक सर्वस्वाचा त्याग केलेले चतुर्थाश्रमी, संसार बंधने टाकून दिलेले त्यागी, उदासी असे सर्व बाबांकडे येत असत. बाबा खूप बोलत चालत व हसत असत. त्यांच्या जिभेवर सदा सर्वदा अल्ला मालिक हे शब्द असत. त्यांना वादवितंड आवडत नसे आणि त्यांच्याजवळ नेहमी सटका असे. त्यांना खडतर व्रताचे आचरण करण्याची आवड होती. ते शमी व दांत होते. त्यांची वाणी पूर्ण वेदांत सांगत होती. अखेरपर्यंत बाबांचे पूर्ण पत्ता कोणाला लागला नाही. राव असो किंवा रंक असो, सगळ्यांना सर्व बाबतीत सारखी वागणूक होती. लक्ष्मीपुत्र असो व भिकारी असो, दोघांनाही तेथे सारखे माप होते. कोणाचेही बरे वाईट कर्म तसेच मनातील मर्म त्यांना ठाऊक असे आणि त्याची खूण ते तात्पर्य सांगून ते भक्तांना खूप आश्चर्यचकित करीत असत. ज्ञानाचे ते भंडार होते परंतु अज्ञानाचे ते सोंग करीत. मानपान मिळवण्यासाठी खटपट करणे म्हणजे त्यांना मोठे कष्टप्रद वाटे. अशा प्रकारची साईबाबांची लक्षणे होती. शरीर जरी मानवाचे होते तरी त्यांची करणी अपूर्व व देवाची होती. शिर्डीतला प्रत्यक्ष देव तो हाच अशी तेथील सर्व लोकांची भावना होती. काय बाबांचे चमत्कार मी पामर की मी किती म्हणून वर्णन करू. देवदेवळांचे जीर्णोद्धार बाबांनी अपार करविले. शिर्डी येथे तात्या पाटलांच्या हातून शनी, गणपती, शंकर, पार्वती, मारुती व ग्रामदेवता यांची सुस्थित लावून दिली. लोकांपासून दक्षिणेच्या निमित्ताने बाबा जो पैसा घेत त्यातील काही हे धर्मार्थ वाटीत तर काही तो तसाच टाकीत असे. कोणाला रोज 30 रुपये, कोणाला 10, 15, 50 मनाला वाटेल त्याप्रमाणे मोठ्या खुशीने वाटीत असत. हा तर सर्व धर्मांचा पैसा होता. तो घेणाऱ्याचा तसा काही पूर्ण विश्वास होता. बाबांची देखील त्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी व्हावाची इच्छा होती. बाबांच्या दर्शनाने कित्येक लोक पुष्ट झाले, कित्येक दुष्टांचे सुष्ट झाले, कित्येकांचा कुष्ट गेला आणि कित्येक अभिष्ट पावले. कित्येक जण अंजन किंवा पालारस घातल्याशिवाय आंधळ्याचे डोळे झाले तर कित्येक पंगूंना बाबांनी पाय धरता चांगला येऊ लागला.
बाबांचा महिमा अनिवार्य होता, त्याचा पार कोणाला लागत नव्हता. त्यांच्या दर्शनासाठी अपरंपार व चौबाजूंनी यात्रा येऊ लागली. धुनीजवळ त्याच जागे मलमूत्राचे विसर्जन, कधी पारोसे किंवा कधी स्नान करून बाबा सदा ध्यानात गडलेले असत. डोक्याला छानसे पांढरे पागोटे, कमरेला स्वच्छ धोतर व अंगात सदरा असा आरंभी त्यांचा पेहराव असे. सुरुवातीला साईबाबा गावात वैद्यकी करीत. पाहून पाहून दवा देत. त्यांच्या हाताला बरेच यश होते, म्हणून ते प्रख्यात हकीम म्हणून नावाजले. एकदा एका भक्ताचे डोळे सुजून लाल झाले आणि बुबुळू रक्तबंबाळ झाली. शिर्डीत वैद्य मिळेना. भक्त विचारे भावार्थी त्यांना बाबांना दाखवले. लगेच बाबांनी बिब्बे टेचून तयार करविली. अशा डोळ्यांच्या दुखण्याला कोणी काड्यांनी सुरमा लावतील, कोणी गाईच्या दुधाच्या घड्या ठेवतील, कोणी थंडगार कापडाच्या वड्या ठेवतील, तर कोणी अंजनाच्या पुड्या देतील. परंतु बाबा तर उपायच वेगळा होता. त्यांनी स्वतः आपल्या हाताने बिब्यांचा एक एक गोळा उचलला आणि एक एक डोळ्यात दाबून भरला आणि वाटोळा फडका गुंडाळला. दुसऱ्या दिवशी डोळ्यांची पट्टी सोडली, वर पाण्याची धार धरली आणि होती ती सगळी सूज पार निवळून बुबुळे स्वच्छ झाली. डोळ्यांसारखा नाजूक भाग, परंतु बिब्यांनी मुळीच आग झाली नाही. बिब्यांनी डोळ्यांचा रोग पळविला. असे बाबांचे अनेक अनुभव होते. बाबांना धोती पोती माहीत होती. लोकांची नजर चुकवून ते एकांत जागी जात. आंघोळ करताना आतडी ओकून बाहेर काढत आणि धुवून वाळण्यासाठी टाकीत. मशिदीपासून जितकी दूर विहीर आहे, तितकेच पुढे एक वडाचे झाड आहे. त्याच्याही पलीकडे दुसरी एक विहीर आहे. तिथे 2 दिवसाआड ते जात असत. भर दुपारी कडक ऊन, कोणी तेथे नाही हे पाहून स्वतः विहिरीतून पाणी काढून तोंड वगैरे धुत असत. असो, अशा एका प्रसंगी ते अंघोळीला बसले असताना घाईघाईने आतडी काढून त्या जागी ते धुवू लागले. बोकडाला कापल्यानंतर खाटीक त्याची आतडी आतबाहेर उघडी करून धुवून घडीवर घडी घालून चांगली स्वच्छ करतात, त्याचप्रमाणे बाबां आपली आतडी काढून आतबाहेर स्वच्छ धुवून जांबाच्या झाडावर पसरीत असत आणि लोकांना खूप आश्चर्यचकित करीत असत. त्यांची ही स्थिती डोळ्यांनी पाहिलेल्यांपैकी काही मंडळी अजून शिर्डीत आहेत. ते म्हणत, खरोखर ही अजीब वल्ली आहे. ते कधी खंडयोग लावीत, तर कधी हातपाय वेगळे करीत. मग मशिदीत ठिकठिकाणी अवयव सुटे पडत. बाबांच्या देहाचे तुकडे तुकडे झालेले मोठ्या देवांनी पाहण्यासाठी पुष्कळ लोक धावून धावून येत, परंतु त्यांना अखंड दिसत. एकदा असा प्रकार पाहून एक पाहणारा फार घाबरला. मशिदीत ठिकठिकाणी चारही कोनाड्यात बाबांच्या शरीराचे तुकडे दिसत आहेत. मध्यरात्र झाली, जवळ कोणी नाही. कोणा दुष्टाने बाबांना ठार केले असे बरे, कोणी हा अत्याचार केला असेल बरं, कोणाला सांगू म्हणावे तर मी उलटा टांगला जाईल असा विचार मनात येऊन तो बाहेर जाऊन बसला. बाबांची ही काही योग्य साधना असेल असे त्याच्या स्वप्नातही नव्हते. बाबांच्या शरीराची ती छिन्न भिन्नता पाहून त्याला हृदयात भीतीने धडकी बसली. कोणाला तरी हा प्रकार कळवावा असे त्याच्या मनात फार आले, परंतु प्रथम बातमी देणारा मीच गुन्हेगार ठरेन म्हणून दुसऱ्या कोणाला सांगण्याची त्याला हिंमत झाली नाही. मनात असंख्य कल्पना येऊ लागल्या, म्हणून पहाटे पुन्हा जाऊन पाहू लागला तर त्याला मोठे आश्चर्य वाटले. पूर्वीचा सर्व प्रकार नाहीसा झाला होता आणि बाबा आपल्या जागी कुशाल स्वस्थ बसले होते. हे स्वप्न तर नसेल ना असे वाटून तो आश्चर्य करू लागला. हे धोती पोती बाबा बालपणापासून आचरित होते. त्यांची ही योग स्थिती आणि अगम्य गती कोणाला कळत नव्हती. बाबा आपल्या वैद्यकीय गुणांनी प्रख्यात पावले आणि गरीब दुबळ्यांना त्यांनी आरोग्य दिले, परंतु कोणाच्याही देडकीला ते शिवले नाही. त्या प्रांतात ते हकीम म्हणून गाजले. हकीम तर ते दुसऱ्यांसाठी होते, स्वतःच्या फायद्यासाठी ते अगदी उदास होते. परक्याचा लाभ साधण्यासाठी ते स्वतः सहन
न्यास कठीण अशी संकटे देखील सहन करीत. याबद्दल एक विलक्षण कथा श्रोत्यांना मी वर्णन करतो, ज्यामुळे बाबांची व्यापकता आणि दर्याद्रता कळेल. सन 1910 साली दिवाळीचा धनत्रयोदशीचा दिवस बाबा धुनीजवळ सहज लाकडे जाळीत बसले होते. धुनी भयंकर तापली होती. इतक्यात एकाएकी एक धुनीत बाबा आपला हात खुपसून निश्चिंत मनाने बसले आणि हात भाजून निघाला. माधव नावाचा त्या सेवकाच्या त्यांच्याजवळ होता. त्याचे सहज लक्ष गेले. माधवराव देशपांडे ही शेजारी होते. तेही लगेच धावले आणि बैठक मारून कमरेला विखळा घालून त्यांनी मागे ओढले. मग ते बाबांना काय विचारू लागले ते पहा. हा हा देवा, हे काय केले? देशपांडेंनी असे म्हणताच बाबा शुद्धीवर आले आणि म्हणाले, अरे, बगलेतले एक पोर निसटले आणि एकाएकी भट्टीत पडले. एक लोहाराची स्त्री आपल्या नवऱ्याला हाक मारून ऐकून धाकाने पोराला बगलेत मारून भट्टीचा भात फुंकू लागली. फुंकता फुंकता लक्ष चुकली आणि बगलेत पोर आहे हे विसरली. पोर ते अति चुळबुळी तेथून निसटलं आणि भट्टीत पडताच मी उचलली. त्या पोरीला काढायला मी गेलो तर हा प्रहार घडला. बाजू दे रे मला माझे हात, पोरीचे प्राण तर वाचला. आता या हाताच्या दुखण्यासाठी कोणता व कोणाकडून उपाय करून घ्यावा म्हणून माधवरावांनी चांदोरकरांना सविस्तर पत्र टाकले. लगेच चांदोरकर मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर परमानंद यांना घेऊन शिर्डीस आले. जळजळ कमी होण्याला उपयोगी पडतील अशा नाना प्रकारचे औषध घेऊन डॉक्टर परमानंदांसह नानासाहेब साईबाबांच्या चरणाशी येऊन ठेपले. बाबांना नमस्कार करून कुशल वर्तन विचारले. नंतर येण्याचे हेतू सांगू हात दाखविण्यास विनंती केली. आधीच हात पोळल्यापासून दररोज भागोजी शिंदे तूप लावून पान बांधून घट्ट पट्ट्या बांधित असत. ते हात सोडून पहावा, परमानंदांना दाखवावा, औषध उपचार सुरू करावा आणि बाबांना गुण पडावा ही सदिच्छा मनात धरून नानासाहेबांनी बाबांची पुष्कळ मनधरणी केली. परमानंदांनीही पट्ट्या सोडून पाहिल्याचा प्रयत्न केला, परंतु बाबा आज उद्या करून आपल्या वैद्य अल्ला म्हणून पाहू दिला नाही. त्यांच्या मनात मुळीच खेद नव्हता. परमानंदाची आणलेल्या औषधांना शिर्डीत हवा लागला नाही. परंतु त्यामुळे त्यांना साई दर्शनाचा आनंददायक योग घडून आला. भागोजीचीच प्रत्येक दिवशी सेवा चाकरी असायची. भागोजीने हात चोळावा, त्यामुळे काही दिवसांनी हात बरा होऊन सर्वांना सुख झाले असे असता हात बरा झाला तरी बाबांना काय अतृप्तता आली कोण जाणे. ती पहाटेची वेळ होती. दररोज पट्ट्यांना सोहळा चालू. हाताला काही वेदना नसताना दररोज त्यांचे निष्कारण जोपासना आणि दुखणे नसताना तूप चोळणे अमरनाथ चालविले. भागोजीच्या त्या उपासनेची आणि मधी अष्टसिद्धी प्राप्त असलेले साईबाबा गरज नव्हती, परंतु भक्तांच्या कल्याणाच्या आवडीमुळे भागोजीची ती नित्यनेमाची उपासना ते घडवून घेत होते. पूर्वजन्मीच्या महापापांमुळे रक्तपितीसारख्या महारोगाचे दुःख भोगे भागोजीच्या नशिबी आले होते, परंतु त्याचे भाग्य विशेष त्याला साईबाबांचा सहवास लाभला. बाबांची लेंडी बागेवर फेरी निघाली की भागोजी त्यांचा छत्राधारी असे. शरीर रक्तपितेने भरलेले, परंतु बाबांच्या सेवा चाकरीसाठी त्याला पहिला नंबर लागत असे. दररोज मोठ्या पहाटे उठून जेव्हा बाबा धुनी शेजारी खांबाशी टेकून आरामात बसत, तेव्हा भागोजी सेवा करण्याकरिता हात हजर होत असत. हातापायाच्या पट्ट्या सोडणे, त्या जागी मासल भागांना मालिश करणे आणि मालिश केल्या जागी तूप लावणे वगैरे सेवा भागोजी करत असत. पूर्वजन्मीचा महापापिष्ट भागोजी शिंदे रक्तकुष्ठाने सर्व अंग भरलेला असा महाव्याधिष्ट होता. तरी पण बाबांचा तो श्रेष्ठ भक्त होता. रक्तपितेने बोटे गळून पडली होती. घाणवासामुळे सर्व अंग खिळसवाणे झाले होते. असे त्याचे कमनशिब होते, तरी त्याचे बाबांनी सेवा करण्याचा सुखामुळे उत्कृष्ट भाग्य लाभले होते. सेवा करण्यासाठी कोणीही येवो, साईबाबा कोणाला कधी अभेर केला नाही, उलट त्याला प्रेमानेच वागवले. याविषयीची 2 उदाहरणे म्हणजे भीमाबाईचे आणि दगडू भाऊचे. बाबांच्या बोध पद्धतीमध्ये लेखक काकासाहेब दीक्षित यांनी सविस्तरपणे सांगितलेले आहे.
साईबाबांच्या अगाध लीला किती म्हणून मी वर्णन करू. शिर्डी गावात एकच ग्रंथीज्वर आला. त्यावेळी जो चमत्कार घडला तो ऐका. दादासाहेब खापर्डेंचा एक लहान वयाचा मुलगा आपल्या आईबरोबर साईबाबांच्या सहवासाचा आनंद लुटत होता. आधीच तो मुलगा लहान, त्याला फणफणून ताप आला. आईचे हृदय उचंबळून आले आणि तिचे मन अस्वस्थ झाले. राहण्याचे ठिकाण अमरावती होते, तेथे परतून जावे असा विचार तिच्या मनात आला. मग ती संध्याकाळच्या वेळ साधून बाबांची आज्ञा घेण्यास आले. संध्याकाळची फेरी आटोपून बाबा वाड्यापाशी आले असता त्या बाईंनी जवळ जाऊन बाबांचे पाय धरले आणि घडवलेली सर्व गोष्ट निवेदन केली. आधी स्त्रियांची जात घाबरी, त्यात मुलाशी शिरशीर म्हणजे थरथर कापणे थांबत नव्हते. ग्रंथीज्वराची भीती पण भारी होती. म्हणून घडलेले सर्व ती पुन्हा पुन्हा नीट सांगू लागली. त्यावर बाबा मृदू शब्दात म्हणाले, आकाशात ढग आले आहे म्हणजे संकटे आली आहेत. पाऊस पडून पीक पिकतील आणि ढग वितळून जातील म्हणजे संकटे आली ती निघून जातील. भीते कशाला? असा म्हणून त्यांनी आपले कफनी कमरेपर्यंत वर उचलून ताज्या व चांगल्या टवटवून उठलेल्या गाठी सर्वांना दाखविल्या. कोंबडीच्या अंड्या एवढ्या त्या 4 गाठी चारी बाजूंनी होत्या. बाबा म्हणाले, हे पहा, तुमच्यासाठी मला संकट भोगावे लागते. बाबाचे असे हे दिव्य व अलौकिक कृत्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले. आपल्या भक्तांसाठी संत अनेक दुःख कशी भोगतात पहा. त्यांचे हृदय मेणापेक्षाही मऊ असते. आतून बाहेरून जणू काय लोणीच. त्यांचे भक्तांवरचे असे प्रेम स्वार्थाशिवायचे असते. भक्त त्यांचे जातीबांधव असतात. एकदा असा प्रकार घडला. नानासाहेब चांदोरकर नंदुरबार सोडून पंढरपुरात जाण्यास निघाले. नानासाहेब मोठे भाग्यशाली. साईंची अनन्य सेवा फळास आली. पृथ्वीवरील वैकुंठाची म्हणजे श्री विष्णूच्या निवासस्थानाची प्राप्ती झाली. तेथे मामलतदार म्हणून नेमणूक झाली. नंदुरबारी हुकूम येताच लगेच हजर व्हायचे होते, म्हणून तातडीने निघण्याची तयारी केली. मनात विठोबाच्या दर्शनाचा हेतू होता. विचार आला की सहकुटुंब सहपरिवार शिर्डीला जावे. शिर्डीच प्रथम पंढरपूर आहे. बाबांना नमस्कार करावा. कोणाला पत्र पाठविले नाही, निरोपही धाडला नाही. सर्व सामान आवरून लगबगीने गाडीत बसले. असे जे नानासाहेब निघाले त्याची शिर्डीच कोणाला खबर नव्हती, परंतु साईबाबांना ते सर्व समजले. त्यांची नजर सर्व ठिकाणी नानासाहेब सत्वर निघाले. निमगावच्या सीमेवर असतील. तोच शिर्डीत मोठा चमत्कार घडला ते ऐका. बाबा मशिदीत माळसाप्ती अप्पा शिंदे आणि काशीराम शिंपी या भक्तांचाही गोष्टी करीत बसले होते. इतक्यात बाबा म्हणाले की आपण चौघे मिळून भजन करूया. पंढरीचे दरवाजे उघडले आहेत. भजन आनंदाने चालवूया. साईबाबांना तीनही काळांचे संपूर्ण ज्ञान होते. नानासाहेब पंढरपूरला जाण्यासाठी निघाल्याची वार्ता त्यांना कळून चुकली होती. नानासाहेब सीमेवरच्या शिवा ओढ्याजवळ आले असता बाबांनी भजन करण्याचा आनंद लुटण्याची इच्छा झाली. भजन. पंढरपूरला जायचे तिथेच मजला राहायचे. घर ते माझे रायाचे. स्वतः बाबा भजन म्हणू लागले. जवळ बसलेले भक्त हे पुन्हा म्हणून साथ देऊ लागले आणि पंढरीच्या प्रेमात रंगून गेले. इतक्यात नानासाहेब आले. सहकुटुंब पायाशी लागले आणि म्हणू लागले, महाराजांनी आता आमच्या बरोबर पंढरपूरला चालावे आणि निवांत निश्चित तेथे बसावे. या विनंतीची गरज नव्हती, कारण बाबांनी आधीच असलेली पंढरपूरला जाण्याबद्दलची भजनाची आवड असलेली स्थिती लोकांना त्यांना सांगितली. बाबांनी ही लीला पाहून नानासाहेब आश्चर्यचकित झाले आणि त्यांना सद्गतीत होऊन बाबांच्या चरणी मस्तक ठेवले. नंतर आशीर्वचनासह दिलेले उदी प्रसाद मस्तकी लावून ते पंढरपुराकडे जाण्यास निघाले. अशा कितीतरी गोष्टी सांगून जाता ग्रंथाचा व्याप वाढेल, म्हणून हा पर दुःख निवृत्तीता म्हणजे दुसऱ्यांचे दुःख निवारण करण्याचा विषय आटोपता घेऊया. बाबांच्या चरित्राला अंत नाही, तेव्हा हा अध्याय आता संपवूया. पुढील अध्यायात बाकीच्या इतर कथा मी माझ्या स्वतःच्या कल्याणाकरिता सांगेल. ही मीपणाची अहमवृत्ती मनात जिरत नाही. हा मी कोण हे निश्चितपणे कळत नाही. साईबाबा स्वतः आपले चरित्र सांगतील, मनुष्य जन्माचे महत्व सांगतील, आपल्या भिक्षेचे वर्णन करतील, बाईजाबाईची भक्ती आणि आपले भजन कौतुकही सांगतील. माळसाप्तीला व तात्या कोते पाटलांना बरोबर घेऊन बाबा मशिदीत कशा तऱ्हेने झोपत नाही ते ऐका. हेमाडपंत साईबाबांना शरण आले आहेत
हे मी भक्तांच्या पायांची वाहन आहे असे ते म्हणवून घेतात. त्यांना साईबाबांची आज्ञा हाच आधार आहे. येथवर निरूपण झाले. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा विविध व निरूपण नावाचा 7वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्व मंगल असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.